पहलगाम में हुए आतंकी हमले के बाद कश्मीर से नवीनबईकर लौटने लगे हैं। आज तुर्बे क्षेत्र के 47 लोगों का एक जत्था सकुशल अपने घर लौट आया। बच्चों और महिलाओं समेत 47 लोगों का यह समूह 21 अप्रैल को जम्मू कश्मीर छुट्टियां मनाने गया था। हालांकि सुरक्षा कारणों से उसे लौटना पड़ा। आज उनके सुरक्षित घर पहुंचने पर बीजेपी जिलाध्यक्ष रामचंद्र घरत और पूर्व नगर सेविका विजयाताई घरत ने उनकी अगुवानी की और गुलाब पुष्प देकर उनका गर्मजोशी से स्वागत किया। पर्यटकों ने सबसे पहले यहाँ दत्त मंदिर में पूजा अर्चना की और भगवान का आभार माना। इन सैलानियों के सुखरूप घर लौटने पर जहां उनके परिजनों की आंखों में आंसू दिखे, वहीं बीजेपी जिलाध्यक्ष ने खुशी जाहिर करते हुए उन्हें बधाई दी। बीजेपी जिलाध्यक्ष रामचंद्र घरत ने कहा कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्र सरकार की मदद से तुर्बे के इन 47 पर्यटकों की सकुशल घर वापसी हो सकी है, जो बड़ी राहत है। उन्होंने पहलगाम हमले के खिलाफ निषेध और मृतकों के प्रति अपनी संवेदना व्यक्त करते हुए कहा कि विकट परिस्थितियों के बावजूद सरकार ने सभी पर्यटकों की सुरक्षित घर वापसी का अच्छा इंतजाम किया। बीजेपी जिलाध्यक्ष ने यह भी कहा कि मोदी सरकार निर्दोष लोगों की जान लेने वाले ऐसे आतंकियों को सबक जरूर सिखाएगी। उन्होंने सैलानियों के सुखरूप लौटने पर बधाई देते हुए और क्या कुछ कहा, सुन लीजिए। सेक्टर 20 से आमचे 46 लोक ही जम्मूमध्ये अडकले होती आणि उधमपूरला जाताना उधमपूरला त्यांच्या 2-3 किलोमीटर बाजूलाच एक हल्ला देखील झाला आणि मग अशा परिस्थितीत बिथरलेल्या परिस्थितीमध्ये त्यांची व्यवस्था करण्याचं काम आमच्या माध्यमातून करण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला त्या कालखंडामध्ये। आणि मी तर ताबडतोब मला समजल्यानंतर 2 मिनिटांमध्ये देवेंद्रजींना मेसेज केला आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा मला साधारण 5 मिनिटांमध्ये त्यांच्या पीएचा मला फोन आला की अशी अशी परिस्थिती झालेली आहे, आमची लोक तिथे अडकलेले आहेत। त्यांचं दुसऱ्या दिवशीच त्यांचं श्रीनगरमधून प्लेन होती आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांची व्यवस्था करणं खूप गरजेचं आहे। तर त्यांनी मला लगेच सांगितलं की त्यांची लिस्ट पाठवा आणि त्यांचे नंबर्स वगैरे आम्हाला पाठवा, आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो। आणि मी सगळी व्यवस्था करत असताना माझं बारकाईने यांच्याकडे लक्ष होतं। मी कंटिन्यू यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो की यांची कशी परिस्थिती झाली आहे। मग ते कटरामधून दिल्लीमधून असं पुन्हा कटरा अशी यांची व्यवस्था म्हणजे थोडीशी झाली। आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांची व्यवस्था करणं हे आमचं अध्य कर्तव्य आहे, कारण आमचेच नागरिक आहेत आणि विशेष म्हणजे 46 जण आपल्या कुटुंबासहित आहेत। मी आता येताना बसमधून त्यांना पाहिलं तर एका आजीबाईची नात जोराजोरात ओरडत होती। म्हणजे परिस्थिती अशी निर्माण होते की तिने तिच्या आजीला पाहिल्यानंतर इतकं त्याला आनंद झाला, इतकं सुखमय वातावरण झालं। मग अशा परिस्थितीमध्ये आमच्या तिथे हिंदू लोकांना ज्यांनी मारलंय त्यांच्या कुटुंबाची काय हालत असेल, त्यांची काय व्यथा असेल। आणि या सगळ्या गोष्टी आम्ही ज्ञात असल्यामुळे आमच्या लक्षात येतं की सगळे सामान्य लोक आहेत, त्यांच्याकडे बाकीची व्यवस्था तशी नसते। पण अशा परिस्थितीमध्ये या लोकांना हाणण्याची जबाबदारी ही आम्ही स्वीकारली आणि एअरपोर्ट पर्यंत देखील बस मी पाठवली। त्या बसच्या माध्यमातून त्यांना इथं आणलं, सुखरूप आले आणि याचाच आनंद आहे आम्हाला। आणि येणाऱ्या काळामध्ये यांच्या पाठीमागे अशाच प्रकारची आम्ही व्यवस्था करत राहू असं या माध्यमातून सूचित करा। जम्मू काश्मीरसाठी सहलीसाठी रवाना झाली होती, परंतु त्या ठिकाणी पोहोचायच्या अगोदरच अशी काही घटना घडली जी आपण अख्खा जग बघतोय। या घटनेला सांभाळण्यासाठी महायुतीचे मातबर नेते, 2 मातबर नेते, सन्मान्य गिरीश महाजन, सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब, सन्मान्य खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब हे जातीनं लक्ष देऊन त्या ठिकाणी पूर्ण परिस्थिती हाताळतात। त्याचप्रमाणे सन्मान्य मुख्यमंत्री इथे राहून सुद्धा सगळ्या परिस्थितीची त्यांना जाण आहे। अप टू डेट दररोज ते अपडेट घेत आहेत, त्यांचं बी लक्ष आहे। आणि आमच्या येथील रहिवासी हे त्या संकटापासून थोडे दूरच राहिले, परंतु बरोबर लहान मुलं फॅमिली असल्या कारणानं हे सगळे एकदम घाबरले गेले होते। त्यामध्ये सगळ्यांनी मदतीचा हात दिला आणि इथपर्यंत आज सुखरूप पोहोचले।
दत्त महाराजाच्या माऊलीच्या कृपेने या ठिकाणी पोहोचल्याबद्दल या ठिकाणी या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो। वहीं सकुशल घर लौटे पर्यटकों ने बीजेपी जिलाध्यक्ष रामचंद्र घरत और देवेंद्र फडणवीस सरकार द्वारा मिले मदद के लिए आभार जताया। उन्होंने कहा कि पहलगाम हमले से कश्मीर में सुरक्षा को लेकर भय का माहौल है, पर्यटक भयभीत हैं, हालांकि सरकार उन्हें हर संभव मदद कर रही है। पर्यटकों ने कहा कि ऐसी घटना दोबारा न हो, इसके लिए सख्त एक्शन होना चाहिए। आम्ही इथून जेव्हा निघालो त्यावेळी आम्ही बोललो की खूप चांगल्या पद्धतीने आपली टूर होईल, मस्त एन्जॉय करूया वगैरे। आम्ही इथून निघालो त्यानंतर मग कटराला गेलो, वैष्णोदेवीला गेलो। वैष्णोदेवीचं दर्शन पण खूप आमचं परिस्थितीमध्ये झालं की जेणेकरून होईल की नाही पण आम्हाला गॅरंटी नव्हती। त्या झाल्यानंतर आम्ही परत हॉटेलवर आलो। दुसऱ्या दिवशी आम्हाला पटनी टॉप म्हणून एक एरिया आहे, तिकडे जायचं होतं। तिथे जाताना आम्हाला पोलिसांनी अडवलं की जाऊ नका, की पुढे काश्मीरसाठी जाण्यासाठी रस्ता बंद आहे। मग आम्ही जम्मूवरून मुंबईसाठी 10,000 रुपयाचे तिकीट काढले होते। जम्मूवाल्यांनी श्रीनगरची तिकीट कमी झाल्यामुळे हे तिकीट वाढलेत खूप जम्मूवरून मुंबईला येण्यासाठी। तर मी परत घरशीट सरांशी बोलणं झालं। ते म्हणजे ठीक आहे, जे काय तुमचा फेअर असेल वरचा, काय सगळी आपली गरीब कुटुंबातली लोक आहेत, वरचे जे काय 4-5 हजार रुपये तुमचे एक्स्ट्रा, आम्ही 5-5 रुपये एक्स्ट्रा तिकीट काढून खर्च करून आलेलो आहे। तर घरशीट म्हणले जे काय तुमचे खर्च होतील ते आम्ही माझ्या पद्धतीने देऊ, त्याप्रमाणे हॉटेलचा काय तुमचा एका दिवसाचा स्टे आहे तो पण आम्ही तुम्हाला देऊ। त्यानंतर आम्ही मग ठरवलं की खूपच बजेटच्या बाहेर जात आहे, त्यामुळे मग कोणाला आपल्यामुळे कोणाला त्रास देणं बरोबर नाही। आम्ही ठरवलं की बस करून दिल्लीला जावं। ते पण घरशेठ सरांच्या कानावर घातलं की बसची काय व्यवस्था होती का नाही, आम्हाला तिकडे कोणी व्यवस्था करेल असं वाटत नव्हतं। मग घरसाहेबांच्या ओळखीने आम्हाला एखादा बसचा नंबर भेटला, त्यांनी हे केलं। ते पण घरशेठ म्हणाले की त्याचे पण काय 30,000 रुपये असतील ते पण आम्ही तुम्ही देऊ, फक्त तुम्ही इथे सुखरूप येणं महत्वाचं आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष घरशेठ, त्यांचे PS सूर्यनदादा, पप्पू मामा, धीरज दादा जे आम्हाला घ्यायला आले, ते म्हणजे ह्या सगळ्यांच्या मदतीने आम्ही आतापर्यंत सुखरूप पोहोचलेलो आहे। त्यामुळे सगळ्यांचे खूप धन्यवाद। वैष्णवी देवीच्या दर्शनाला जाताना सुद्धा त्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक गोष्टींवरती प्रतिबंध आला होता, पण तरी सुद्धा मातेच्या कृपेने आम्ही वैष्णवी देवीचं दर्शन घेतलं आणि पुन्हा आमच्या हॉटेलवरती येऊन मुक्काम केला। आणि पुढे आम्हाला जाण्यासाठी दुसऱ्या दिवशी आम्ही हॉटेल सोडून निघालो। त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी उधमपूर या ठिकाणी अडविण्यात आलं आणि पुढे जाण्यास मज्जाव केला आणि पुन्हा आम्हाला रिटर्न यावं लागलं। आणि आम्ही परत येण्यासाठी सहकार्य केलं, चांगल्या प्रकारे आमच्यावरती चांगल्या भावनेने आम्हाला सर्वांनी व्यवस्थित यावा म्हणून मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु ती मदत डायरेक्ट आपण जवळ नसल्यामुळे होऊ शकली नाही। परंतु आम्ही त्या ठिकाणाहून कसं तरी येण्याचा प्रयत्न केला। रेल्वे आम्हाला मिळत नव्हती, विमानाचं तिकीट मिळत नव्हतं, भरपूर डबल ट्रिपल खर्च करावा लागला, त्रास घ्यावा लागला। परंतु या सर्वांवरती सर्व मात करत करत आम्ही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कृपेने या ठिकाणी आलेलो आहोत। आपण सर्वजण आमच्या स्वागतासाठी आणि आम्ही व्यवस्थित या ठिकाणी सुखरूप यावा म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात। आपल्या सर्वांचं मी आमच्या ट्रिप मधील सर्व भाविकांच्या वतीने आभार मानतो, धन्यवाद देतो, तुमचं स्वागत करतो। ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।